महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा कोणताही दुर्मिळ पशु पक्षी आढळल्याची बातमी येते तेव्हा तेव्हा या गावाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा उल्लेख हा हमखास होतो. किंग कोब्रा असो किंवा पट्टेरी वाघ, पश्चिम घाटात आढळणाऱ्या सर्व मोठ्या सस्तन प्राण्यांचा या जंगलात सहज वावर आहे. या परिसरात आत्तापर्यंत 300हून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याला पहुडलेल्या या गावात निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. झाडे, जंगल, नद्या सर्वांनाच आवडतात, पण सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या, सह्याद्रीच्या निबिड अरण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर या गावाला आणि इथल्या जंगलाला भेट ही द्यायलाच हवी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणत्या गावाविषयी बोलत आहे. हे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आणि दोडामार्ग तालुक्यातलं तळकट गाव. आजच्या या ब्लॉगमध्ये तळकट आणि येथील वनोद्यानाची सफर तुम्हाला घडवणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग. आमच्या हरिफी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दोडामार्ग तालुक्यात आपण फिरायला आलेलो आहे आणि आज आपण जाणार आहे तळकट या जंगलामध्ये. तळकटचं जंगल गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे, कारण की पश्चिम घाटातलं अत्यंत समृद्ध अशा जंगलामध्ये पट्टेरी वाघापासून हत्तीपर्यंत सगळ्या सस्तन प्राण्यांचा अधिवास आहे. तळकटचं जंगल, तिथलं राष्ट्रीय वन उद्यान आणि तिथून काही ऑफबीट रोडवरती आम्ही भटकंती करणार आहे. पण त्याआधी थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. ते म्हणजे दोडामार्ग हा सिंधुदुर्गातला शेवटचा तालुका आणि हा शेवटचा तालुका महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर जंगल असलेला तालुका आहे. त्या दोडामार्ग तालुक्यामध्ये आपण गेले काही दिवस फिरतो आहे आणि या भ्रमंतीमध्ये आम्ही आज तळकटला जाणार आहे. या एरियामध्ये भरपूर पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये असून सुद्धा इथे भरपूर नद्या आहेत आणि भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे पाणी बघून माणसाला कळतं की हा प्रदेश, की हा एरिया किती समृद्ध आहे. ते आमच्या मागे सुद्धा आम्ही जिथे आत्ता थांबलो आहे तिथे सुद्धा नदी आहे एक, आणि त्याच्यावरती भरपूर पाणी आहे, भरपूर जंगल आहे. सुंदर असा हा एरिया आहे. तळकट गाव नेमकं आहे कुठे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं तळकट हे गाव हमरस्त्यावर नाही. तळकट गावात जाण्यासाठी सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग या सर्व गावांमधून एसटीची सोय आहे. आम्ही वानोशी फॉरेस्ट होमस्टेला मुक्काम केला होता. तिथून हे ठिकाण 18 किलोमीटरवरती आहे. तळकट गाव अगदी छोटंसं आहे. लौकिक अर्थाने पर्यटनाचा भस्मासूर या गावात अजून शिरलेला नाही, त्यामुळे गावाचं गावपण टिकून आहे. याच गावात वन खात्यानं वनोद्यानाची उभारणी केली आहे. हे वनोद्यान हीच तळकटची खरी ओळख. नमस्कार, आपण आता आलो आहे तळकटच्या वन उद्यानामध्ये. याचा वन विभाग जो आहे तो सावंतवाडी येतो आणि वन परिक्षेत्र जे आहे ते दोडामार्गातलं येतं. एंट्रन्सलाच त्यांनी भरपूर पाट्या लावलेल्या आहेत. इथे विविध जातीचे पक्षी बघायला मिळतात. सध्या पक्ष्यांचा सीझन हा नाही आहे, बर्डिंगचा हा सीझन नाही आहे, त्याच्यामुळे पक्ष्यांचं सायटिंग थोडंसं या काळामध्ये कमी होतं. पण बाकीचे इथे स्लेंडर लॉरीसुद्धा इथे बघायला मिळतो, सांबर बघायला मिळतं आणि बाकीसुद्धा अनेक छोटे छोटे प्राणी आणि पक्षी इथे बघायला मिळतात. तळकटचं वनोद्यान म्हणजे नेमकं काय असा प्रश्न घेऊन आम्ही या जंगलामध्ये शिरलो. याचं नाव वनोद्यान असलं तरी हे पश्चिम घाटातलं एक छोटं समृद्ध असं जंगल आहे, ज्याची निगा वन खात्याकडून राखली जाते. अनेक प्रकारचे पक्षी, छोट्या आकाराचे सस्तन प्राणी, अवचित डोकावणारा बिबट्या, आजूबाजूला फिरणारा हत्तींचा कळप, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला ओंकार हत्ती, पट्टेरी वाघाचे या परिसरातील सिद्ध झालेले अस्तित्व, या सगळ्यांचं केंद्रस्थानी असलेलं अरण्य म्हणजे तळकट. तळकटच्या वनोद्यानात आपण आलेलो आहोत. तिलारी, तळकट या सगळ्या भागाला महाराष्ट्राचं ॲमेझॉन असं म्हणतात. ते का म्हणतात ना, ते इथे आल्यावर आज कळते. इथं जर का आजूबाजूला बघितलं तर इथं इतकं समृद्ध जंगल आहे. प्रचंड मोठी मोठी झाडं, 60-70 फुटापेक्षा उंचच सगळी झाडं आहेत. त्यांना वेढलेल्या वेली, मधून वाहणारे झरे, जमिनीमध्ये असणारा दमटपणा आणि पूर्ण जंगलभर झालेली पानगळ, अतिशय समृद्ध असा अनुभव आहे. आम्ही तळकटमध्ये आलो आणि आम्हाला जवळपास अर्धा डझन शेकरू दिसली. अर्थात ती वेगळ्या झाडावर होती, पण शेकरूंची गंमत मला इथं सांगायची आहे की तुम्ही जंगलात चालत असता आणि अचानक झाडं सगळी टॉपला जिवंत होतात आणि ते शेकरू इकडून तिकडून पळत असतात. 2 मिनटं आपल्याला दचकायला होतं, पण हे शेकरू बघणं
इथे बाकीचे सगळे फुलपाखरं बघणं हा अत्यंत समृद्ध करणारा असा अनुभव आहे. आपल्या ज्या काही उद्यानाविषयीच्या कल्पना असतात त्या इथे गेल्यानंतर पूर्ण बदलतात. खरं तर हे तळकटचं वन उद्यानापेक्षा हे जंगल जास्ती आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. मध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे छोटे छोटे ब्रिज केलेले आहेत. आत्ता आम्ही जिथे आहोत तिथे एक त्यांनी मचाण बांधलेलं आहे 2 लेवलमध्ये. मचाणासुद्धा त्याचं लय लाकूड आहे, ते पूर्ण पाण्याने असं ओलं झालेलं आहे, पण तरीसुद्धा तो सदाहरित वनाचा जो फील आहे तो इथे खूप सुंदर येतो आहे आणि छान अशा सोयी इथे त्यांनी केलेल्या आहेत. तळकटच्या जंगलात पाऊल ठेवताच पहिली गोष्ट जी जाणवली ती म्हणजे इथली वनसंपदा. शेकडो वर्षांपासून उभे असलेले हे जंगल म्हणजे आपल्या सह्याद्रीचं पश्चिम घाटाचं वैभव आहे. संपूर्ण कोकणात न आढळणारे अनेक दुर्मिळ पक्षी, प्राणी, सर्प या परिसरात दिसून येतात. पक्षी निरीक्षक, वन्यप्राणी अभ्यासक, वनस्पती अभ्यासक यांच्यासाठी हे तळकटचं जंगल म्हणजे पर्वणीच आहे. जंगल या परिसंस्थेचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे, सदाहरित जंगल म्हणजे काय हे ज्यांना बघायचंय, पश्चिम घाटाचं वैभव काय याची अनुभूती घ्यायची असेल तर त्यांनी तळकट हा जंगल बाथ नक्की अनुभवायला हवा. महाराष्ट्रामध्ये अनेक गडकिल्ले फिरताना किंवा जंगलं फिरताना असा प्रश्न कायम पडायचा की महाराष्ट्रात खरोखर केरळ किंवा कर्नाटक राज्यांमध्ये जशी सदाहरित जंगलं आहेत तशी महाराष्ट्रात आहे का? तर ह्याचं उत्तर आज दोडा मार्गामध्ये येऊन इथली जंगलं बघून मला मिळालेलं आहे. तळकटचं हे जे वन उद्यान आहे ते वन उद्यान जरी असलं तरी हा सदाहरित जंगलाचा नितांत सुंदर असा पट्टा आहे. या जंगलामध्ये सगळे प्राणी तर आहेतच, पण इथली ही जी एक व्यवस्था आहे, पर्यावरणाची व्यवस्था, ज्यामध्ये पाणी, जल, सगळे झाडं, वनस्पती ह्याने जो काय आसमंत हा बनून गेलेला आहे तो अनुभव घेणं हा सुखद आहे. तुम्ही कधीही दोडा मार्गामध्ये आलात तर तळकट या आडवाटेवरच्या उद्यानाला जरूर भेट द्या. या उद्यानामध्ये आम्ही आज आलो आहे, पण इथं अजिबात गर्दी नाही आहे, अक्षरशः कोणीच नाही आहे. सकाळी 9-10 वाजल्यापासून आम्ही आलो आहे, 2-2.5 तास झालेत. त्यांना कुठलाही माणूस येत नाही आहे ना, काही नाही. त्यामुळे हे जंगल आपल्या महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे, बघायला विसरू नका. तळकटच्या जंगलाबद्दल जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की दिवसा शांत भासणारं हे जंगल रात्री मात्र वन्य प्राण्यांच्या संचारानं जिवंत होतं. पट्टेरी वाघाच्या खाणाखुणाई या वनोद्यानात दिसल्यात. तशा नोंदी स्थानिकांकडेही आहेत. आम्ही जवळपास 3 ते 4 तास या जंगलामध्ये घालवले. प्रत्येक कोपऱ्यात जाऊन जंगल अनुभवलं. वन्य प्राण्यांच्या निरीक्षणासाठी येथे मनोरे उभारण्यात आलेत. अनेक पशुपक्ष्यांचा इथे असलेला वावर हा प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत होता. वन्य प्राण्यांची हालचाल प्रत्येक वेळेला कॅमेऱ्यात कैद करणं शक्य नसलं तरी तेव्हा डोळ्यांनी जे जे बघितलं ते सगळं काही कॅमेऱ्यात मांडता आलेलं नाही. निसर्गामध्ये फिरताना किंवा निसर्गाच्या शाळेत शिकताना खरं तर कुठला अभ्यासक्रम नसतो. तुमची निरीक्षण शक्ती आणि तुमचं थोडी गेलेली माहितीचं संकलन हे तुम्हाला निसर्गात फिरताना बऱ्याच गोष्टी शिकून जातं. अशीच एक गोष्ट आम्हाला आत्ता इथं दिसली आहे, ती म्हणजे ही जी विष्ठा दिसते आहे ती बहुतेक तरी इथं हरणाची किंवा भेकर प्रजातीच्या हरणाची ही विष्ठा आहे. तळकटच्या वन उद्यानामध्ये जसं म्हणलं की प्राण्यांचं अस्तित्व हे जाणवत असतं. फक्त तुम्हाला पालापाचोळ्यात दडलेली ही विष्ठा तुम्हाला थोडंसं डोळे नजरेने तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक छान अनुभव मिळतो की या जंगलामध्ये कुठले कुठले प्राणी आहेत ह्याचा हा एक भक्कम पुरावा आहे. खूप सुंदर असा हा अनुभव आहे आणि या ठिकाणावरनं खरं तर पाय निघत नाही आहेत. या ठिकाणी आम्हाला खूप शेकरू दिसलेत. खरं तर पूर्वी एखादं जरी शेकरू दिसलं तरीसुद्धा त्याला नशीब लागतं आणि खूप मुश्किलीने एखादं शेकरू बघायला मिळायचं. पण या जंगलामध्ये आपल्याला जशा नॉर्मल खाली दिसतात तसे आम्हाला शेकरू आज दिसलेले आहेत. आणि एक गोष्ट परत एकदा जाणवली की अशा जंगलांमधनं फिरताना कधीच अपेक्षा ठेवून फिरलं नाही पाहिजे की काहीतरी दिसायलाच हवं. हा अट्टहास न ठेवता जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला निसर्ग कधीच नाराज करत नाही आणि तुम्हाला काहीतरी गोष्टी दिसतात. या जंगलामध्ये प्राणी सोडून विविध जातीचे पक्षी आणि इतरसुद्धा जैवविविधता आहे, ती तुम्हाला बघून तो आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. तळकटच्या परिसरात हत्ती विरुद्ध माणूस असा संघर्ष उभा राहताना दिसतोय.
2024मध्ये मोर्ले गावात एका काजू बागायतदार शेतकऱ्याचा हत्तीनं बळी घेतला आणि हा संघर्ष अजूनच पेटला. हत्तींचा एक कळप जवळपास गेली 15 वर्ष या परिसरात मुक्कामाला आहे. आम्ही तळकटला गेलेलो असताना त्याच्या आदल्याच दिवशी हत्तींनी कोळझर या बाजूच्याच गावामध्ये मोठा हैदोस घातला होता. नमस्कार, आम्ही आता चाललोय दोडा मार्गाच्या अजून कोर पट्ट्यामध्ये, जिथे कोर जंगल आहे. रस्ता थोडासा कच्चा आहे, तो भाग आम्ही थोडासा एक्सप्लोअर करतोय. पावसाला तर सुरुवात झालेली आहे आणि हा रस्ता बघूनही कळतंय की या रस्त्यावर बिलकुलच वर्दळ नाही आहे आणि काही वाहतूक नाही आहे. रस्ता तुम्हाला दिसत असेल. तळकटच्या परिसरातून एक आडवाट सह्याद्रीच्या माथ्यावर पोहोचते. ही वाट गुगल मॅपवर दिसत नाही बरं का. या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वीच पट्टेरी वाघाचं दर्शन झालं होतं. ज्या रस्त्यावर सिंधुदुर्गातला पट्टेरी वाघ दिसला तो आसमंत कसा असेल, तिथलं जंगल कसं असेल, हे सगळं अनुभवण्यासाठी आम्ही देखील त्या रस्त्यावर गाडी घातली. प्रचंड घनदाट जंगलातून जाणारी ती वाट आपल्या पश्चिम घाटाच्या श्रीमंतीचा अनुभव देत होती. सगळे अनुभव शब्दात मांडता येणं शक्य नसतं. वाघाच्या मागावरील या रस्त्यावर केलेला हा प्रवास आम्ही अनुभवाच्या पोतडीत कायमचा साठवून घेतला. निसर्गाच्या अनवट वाटेवरील त्या सहवासामध्ये आम्ही देखील समृद्ध झालो. अत्यंत सुनसान अशा रस्त्यावरनं आम्ही चाललोय, ज्या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की हत्ती आणि वाघ आहेत, त्यांचं अस्तित्व आहे. अशा रस्त्यावरनं चालणं हा थरारक, रोमहर्षक, जितके काही आपल्याला मराठीतले विशेषणं सुचतात तसा हा सगळा मिळून अनुभव आहे. कारण एकाच वेळेला तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचार चालू असतात की असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, आणि अशी सिच्युएशन आली तर काय करायचं. असे सगळे विचार चालू असताना तुम्ही गाडी चालवत असता आणि या रस्त्यावरनं जात असता. खरं तर या रस्त्यावरती पायी उतरायची सुद्धा भीती वाटते, पण या रस्त्यावरचा अनुभव खरंच लक्षात राहील असा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या तळकट जंगलाचा हा छोटासा ट्रेल आम्ही आता संपवतोय. 2 तास, जवळपास 2.5 तास आम्ही या सुंदर जंगलामध्ये फिरत होतो. खूप काय काय दिसलं, खूप छान अनुभव आले आणि परत एकदा निसर्गाच्या शाळेत बरंच काही विद्यार्थी म्हणून शिकायला मिळालं. उन्हाळ्यातली ही मे महिन्यातली दुपार, आजूबाजूला पावसाची लागलेली चाहूल आणि या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन आता आम्ही तळकट सोडतोय आणि आपल्या समृद्ध महाराष्ट्राचं हे दर्शन तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कळवायचं. धन्यवाद.